नमस्कार मित्रांनो, मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. जुळली गाठ ग ह्या मालिकेच्या 25 जूनच्या एपिसोडमध्ये अतिशय इंटरेस्टिंग भाग जो आहे लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे. प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक मात्र जरूर करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. इकडे आता आजी आणि हे आपले शेतकरी हे दोघे पण इकडे घरामध्ये आपल्या ह्या देवीची पूजा करत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे आजी ज्या आहेत त्या बाबांना बोलतात की एखाद्या सुवासनीची ओटी जर भरली ना तर खूप चांगलं असतं बरं का. असं आजी जेव्हा बाबांना सांगत असतात तेव्हा बाबा बोलतात की अगं, ह्या जंगलामध्ये कुठून सुवासीन येणार आणि तू कुठल्या सुवासनीची ओटी भरणार, असं म्हणत बाबा देवीचा हात जोडून दर्शन घेत असतात. त्यामध्ये कुणीतरी आल्याचा भास होतो. तर आजी आणि बाबा बोलतात की कुणीतरी आलंय वाटतं. आणि दोघेही इकडे दरवाजामध्ये येतात. तर आपली सावी ही धैर्याला घेऊन तिथे आलेली असते. कारण आता सावीने धैर्याला अतिशय खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं असतं आणि ती आज दाराशी आलेली असते. तेव्हा बाबा आणि आजी दोघंही बघत असतात. पाठीमागे धैर्य जो आहे तो त्या बैलगाड्यामध्ये सावीने टाकून आणलेला असतो. आणि इकडे आता सावी जी आहे ती त्या आजी बाबांकडे बघत असते. ती आता त्यांना मदत मागत असते. सावी जी आहे ती बाबांकडे बघते आणि बाबांना बोलते की बाबा काही करा, परंतु मला घरामध्ये घ्या, मला तुमची खूप गरज आहे, माझ्या ह्या मिस्टरांना वाचवा, असं सावी त्या बाबांना बोलत असते. ते बोलतात की कोण ग तू आणि यांना काय झालं, असं पण इकडे आजी ज्या आहेत त्या बोलत असतात. इकडे सावी जी आहे ती त्यांच्यासमोर हात जोडू लागते आणि लगेच बोलते की प्लीज काही करा, परंतु माझ्या मिस्टरांना वाचवा. आता या आजी आणि बाबांनी आपल्या सावीला मदत केलेली असते आणि तिला घरामध्ये घेतलेलं असतं. इकडे दामिनी आणि हा भास्कर दोघे इकडे सावीचा रोडने खूप शोध घेत असतात. धैर्याला घरामध्ये घेऊन त्यांना आता औषधोपचार करत असतात. आजीबाई जवळ असते तर सावी त्यांच्याकडे बघत असते. सावीची आई ती त्या बाबांना बोलते की काय हो बाबा, माझे मिस्टर बोलतील ना, बरे होतील ना. तेव्हा बाबा बोलतात की मी सर्व प्रयत्न केले बाळा, रक्तस्राव जो आहे तो खूप झालेला आहे, त्यामुळे सांगता येत नाही, असं बाबा सावीला बोलतात. आता सावीची आई ती बाबांकडे बघते. जी बोलतात की पोरी तू स्वतःला थोडंसं सावर. अगं, अशा अवस्थेमध्ये तुझ्या नवऱ्याला वाचवणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे, मन अगदी घट्ट कर बाळा. तिकडे आता ही नीता जी आहे ती बोलते की भाऊजींचा फोनच लागत नाही, आता काय करावं. आता इकडे नीताची आई ती आता धैर्याची खूप काळजी करू लागते. तेव्हा आता इकडे ही ही नीता आणि प्रतिभा दोघी बोलत असतात. तेव्हा विलास जो आहे त्याने सर्व दोघींमधील बोलणं ऐकलेलं असतं आणि विलास खूप चिडलेला असतो. त्यांनी बोलत असतात तेव्हा विलास जो आहे तो सर्व ऐकतो आणि साईडला निघून जातो. इकडे आता सावी जी आहे ती धैर्याकडे बघत राहते. धैर्याच्या कपाळावरती पूर्णपणे या बाबांनी औषधोपचार केलेला असतो आणि सावी जी आहे तिचं लक्ष आता या बाबांकडे जातं आणि ती बोलते की अहो बाबा, तुम्ही असं काय बोलताय, मन घट्ट कर म्हणजे नेमकं काय करायचं, असं पण इकडे सावी बोलत असते. अहो आजोबा, तुम्हाला जर उपचार नसेल करायचे तर मला सांगा, मी नाही करणार उपचार तुमच्याबरोबर, असं पण इकडे ही सावी जी आहे ती आता बाबांना बोलत असते. तेव्हा आता इकडे सावी बोलते की काहीतरी मार्ग नक्कीच असेल, प्लीज माझ्या धैर्याला वाचवा, मी काही करायला तयार आहे अगदी, असं पण इकडे सावी जी आहे ती बोलत असते. तेव्हा आजी बोलतात की सावी, एक उपाय आहे बाळा. त्यावेळेस इकडे सावी जी आहे ती देवासमोर हात जोडते आणि बोलते की देवा, काही कर, माझ्या धैर्यांना बरं कर, असं पण इकडे सावी जी आहे ती बोलत असते. दुसरीकडे आता हा भास्कर जो आहे तो गाडी चालवायला बसलेला असतो आणि दामिनी जी आहे ती इकडे गाडीमध्ये असते. त्यावर आता इकडे दामिनीचं आपलं फोन करण्याचं काम सुरूच असतं. ती बोलते की मी मगापासून ट्राय करते धैर्याला, धैर्याचा फोनच लागत नाहीये, त्याला ही सावीची बातमी समजली असेल का, असं पण इकडे ही दामिनी आपल्या मनाशी बोलत असते. तेवढ्यामध्ये भास्करच्या मोबाईलवरती कॉल येतो. भास्कर लगेच बोलतो की विलास दादाचा फोन आहे, सावीबद्दल काहीतरी कळलं काय माहीत, असं म्हणत इकडे विलास आता फोन करतो. तर इकडे भास्कर फोन उचलतो. भास्कर बोलतो की काही कळलं का सावीबद्दल. त्यावर इकडे आता विलास जो आहे तो भास्करला बोलतो की घरातल्या बायकांनी सर्व काही त्या धैर्याला सांगितलंय, सावी पळून गेली आहे हे कळलं आहे त्याला, असं पण इकडे भास्कर आपल्या आईला बोलतो. तर इकडे आता ही दामिनी जी आहे ती बोलते की अरे विलास, कधी कळलंय. तेव्हा आता इकडे विलास बोलतो की नीताला चर्चा करताना ऐकलं मी, तेव्हा ऐकतोय आणि तुला सांगतोय. आई, तुम्ही ही बातमी धैर्याला जेव्हा कळेल ना तेव्हा ती मुंबईला जाईल, तो असं नाही आहे, असं पण इकडे हा विलास आणि ही दामिनी बोलत असतात. आणि त्याच वेळेस इकडे हा भास्कर जो आहे तो बोलतो की मला फक्त घरी जाऊ दे, मग बघतोच त्यांच्याकडे. तेव्हा आता इकडे दामिनी जी आहे ती बोलते की भास्कर, तू गाडी पाठीमागे घे, माझी खात्री आहे की ती टपरीवर मी ज्या पाहिलेली आहे ना गाडी, ती धैर्याचीच गाडी आहे,
तू पाठीमागे घे एकदा गाडी, असं पण इकडे दामिनी बोलत असते. तेव्हा भास्कर बोलतो की हो ना ग आई. तेव्हा तो टपरीवाला पण असंच बोलला होता की सावी इथे आली होती म्हणून ती मुलगी इथे वडापाव चोरून पळून गेली, असं पण इकडे हा भास्कर जो आहे तो दामिनीला सांगत असतो. दामिनी आणि भास्कर दोघे इकडे पुन्हा हाय त्या टपरीवर पाठीमागे रिटर्न येतात. तर भास्कर जो आहे तो बोलतो की सकाळचा माणूस जो होता टपरीवरती तो कुठेही. तेव्हा आता इकडे त्याला गावाला अचानक जावं लागलं असं भास्करला सांगण्यात येतं. आणि भास्कर जो आहे तो आता बोलतो की बरं ठीक आहे, माझं एक काम होतं तुमच्याकडे. वेड्यांच्या हॉस्पिटलमधून एक मुलगी इथे पळून आली होती, तिच्या पाठीमागे कुणी जाताना बघितलं का तुम्ही? तेव्हा तो व्यक्ती बोलतो की नाही, मला काहीच माहीत नाही. आता इकडे भास्करचा नाईलाज होतो. भास्कर लगेच आपल्या खिशातून या सावीचा मोबाईलमधले असलेला फोटो दाखवतो आणि बोलतो की ह्या मुलीला बघितलं का? तेव्हा ते दादा बोलतात की मला काय विचारता, मला काही माहीत नाही आहे. तुम्हाला का दुकानात काही घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नाही तर जाऊ शकता, असं पण इकडे हा व्यक्ती आपल्या ह्या भास्करला बोलतो आणि त्याला तिथून काढून देतो. आता दामिनी जी आहे ती भास्करला बोलते की काय झालं? तेव्हा दामिनी जी आहे ती बोलते की काय झालं? तेव्हा इकडे भास्कर बोलतो की तो सकाळचा माणूस मुंबईला गेला आहे, त्यामुळे त्याला काहीच माहीत नाही ह्या माणसाला. मला तर असं वाटतं की याला काहीतरी भासच झालं आहे. तर दामिनी बोलते की तू म्हणतो तसं जर असेल तर मग तू मला कॉल का नाही केला? सावीची न्यूज जी आहे ती सकाळपासूनच पसरलेली आहे. धैर्याने मला एकतरी कॉल नक्कीच केला असता. नेमकं घडलंय तरी काय, असं दामिनी ही भास्करला बोलते. त्यावर आता भास्कर जो आहे तो बोलतो की आपण अगोदर घरी जाऊयात. दुसरीकडे आता सावी आईला बोलते की आई सांगा ना हो, कसला उपाय करायचा आहे माझ्या नवऱ्याला शुद्धीवर यायला. तेव्हा आजी बोलतात की अगं, ज्या माणसावर मृत्यूचं संकट आलेलं आहे त्याला जर ह्या सत्यवान सावित्रीचं धाडस जे आहे ते तुला अंगी आणावं लागेल आणि जमेल ना गं तुला हे सर्व, असं पण इकडे ही आजी जी आहे ती आपल्या सावीला सांगत असते आणि सावी अगदी लक्ष देऊन ऐकत असते. तेव्हा आता इकडे बाबा जे आहे ते बोलतात की अगं तू कशाला तिला टेन्शन देतेस, तिला जमणार नाही, काही खूप अवघड आहे हे सर्व, असं पण इकडे बाबा जे असतात ते आजीला बोलत असतात. तेव्हा आजी बोलते की मनात जर विश्वास असेल ना तर सर्व गोष्टी जमतात, असं पण इकडे आजी ज्या आहेत त्या बाबांना बोलत असतात. आणि सावी तू करशील ना गं तुझ्या नवऱ्यासाठी हे सर्व, असं पण इकडे ही आजी बोलत असते. तर सावी बोलते की हो, मी माझ्या नवऱ्यासाठी वाटेल ते करेल, त्याच्यासाठी मी जीवसुद्धा द्यायला तयार आहे, असं पण इकडे सावी जे आहे ती इकडे आजीला आणि बाबाला बोलत असते. ते पाणी नेमकं आहे कुठं? तेव्हा आता आजी बोलतात की जंगलात एक खूप मोठा वाडा आहे आणि त्या वाड्याच्या जागेच्या तिथे यम जो आहे तो राहत होता. त्या वाड्यामध्ये यम राहायचा ना, तो सामान्य माणसांना दिसत नव्हता. आपल्या जीवाभावांच्या व्याकुळ झालेल्या माणसांनाच हा दिसत असतो, असं आजी बोलत असतात आणि सर्व सांगत असतात. तिथे जाऊन आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्राणासाठी आपण जर प्रार्थना केली आणि तेथील पाणी जर आणलं तर आपला जवळचा माणूस जो आहे तो नक्कीच वाचू शकतो, असं आजी बोलत असतात. तर बाबा बोलतात की हे बघ पोरी, तुला होत असेल तरच कर, नुसतं धाडस करू नको. तो वाडा जो आहे ना तो खूप खूप मोठ्या जंगलामध्ये आहे, असं बाबा बोलत असतात. तर प्रेक्षकांनो, आपली सावी जी आहे ती आता त्या वाड्यापर्यंत कशी पोहोचणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.